नमस्कार, मी सारिका. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला साडी नेसताना काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत किंवा आपण ट्रिक म्हणू शकतो, तर त्या सांगणार आहेत, ज्या की तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. त्या जाणून घ्यायच्या असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, साडी नेसताना आपण पिन करताना आपण दोन प्रकारच्या पिना वापरतो. एक साधी सेफ्टी पिन असते आणि एक अशा पद्धतीची डिझायनर सेफ्टी पिन असते. आता अशी सेफ्टी पिन प्रत्येकालाच लावता येते असं नाही, किंवा साड्याच्या ज्या पूर्णपणे निर्या आहेत, जाडपणा आहे तो व्यवस्थित या पिनमध्ये फिट बसतोच असं नाही. यासाठी आपल्याला साधी आपली जी छोटी सेफ्टी पिन असते ती वापरावी लागते. परंतु जर अशी सेफ्टी पिन आपण वापरली तर आपल्या ब्लाऊजचा अस्तर आहे तो खराब होतो, किंवा पिन आहे ते ब्लाऊजच्या कपड्यामध्ये अडकून बसते. आता हे सगळं जर टाळायचं असेल तर मी तुम्हाला काही सोप्या 5 टिप्स सांगणार आहे, ज्या की प्रत्येकाला उपयोगी पडतील किंवा ते प्रत्येकजण त्याचा उपयोग करू शकेल. अवेलेबल गोष्टी वापरून आपल्या घरामध्ये आहे त्याच छोट्या मोठ्या आपण ज्या फेकून दिलेल्या गोष्टी आहेत त्या वापरून तुम्हाला कसं व्यवस्थित पिनअप करता येईल यासाठी मी सोप्या टिप्स सांगणार आहे. तर ते आपण जाणून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने पिन आपण जर लावली तर ते ब्लाऊजमध्ये अडकते, किंवा अस्तर त्याचा कॉटनचा असतो त्यावेळेस ते पिन त्यामध्ये अडकून राहतं आणि पुन्हा तो ब्लाऊजचा अस्तरचा कपडा आहे तो फाटतो. तर आता हे टाळायचं असेल किंवा पिन आहे ते आपल्याला व्यवस्थित लावतावी यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स आणि अगदी सोपी आहे. जे बटन असतं ते आपल्या प्रत्येकाच्या घरी असतंच, किंवा जुन्या एखाद्या ब्लाऊजचं जुन्या एखाद्या शर्टचं बटन आपण जो की वापरत नाही त्याचं आपण काढून घेतलं तरी चालेल. तर हे बघा, अशा पद्धतीने सेफ्टी पिनमध्ये घालायचे आणि मग आपल्याला पिनअप करायचे. जर तुम्ही अशा पद्धतीने पिनअप केलं तर तुमचा पिन आहे ती ब्लाऊजच्या अस्तरमध्ये अडकणार नाही किंवा ब्लाऊजच्या कपड्यामध्ये अडकणार नाही आणि आपल्याला ते इझिली काढता येईल आणि इझिली व्यवस्थित पिनअप करता येईल. नंतर दुसरी सोपी टिप आहे ते म्हणजे अशा पद्धतीचे छोटे मोठे मणी आपल्या घरी असतातच, कशाच्या ड्रेसला असतील किंवा आपल्या लटकनला वगैरे असतात, जे की खराब झाले त्याचं तुम्ही काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मनी आहे तो पिनमध्ये घालून तुम्ही पिनअप करू शकता. ही झाली दुसरी टिप. अशाच पद्धतीने व्हाईट जो मनी आहे तो सुद्धा घालू शकता तुम्ही. जेवढी तुमच्याकडे पिन मोठी आहे त्याच्या साईजनुसार तुम्ही तो वापरू शकता. जर छोटी पिन असेल तर त्यामध्ये छोटा टाका, म्हणजे व्यवस्थित ज्या पदराच्या निर्या आहे त्या व्यवस्थित पिनमध्ये बसतील आणि व्यवस्थित आपल्याला कॅरी करता येईल. आता त्यानंतरची तिसरी टिप आहे ती म्हणजे टिकली. आता इथं माझ्याकडे छोटी आहे, यापेक्षा मोठी जर तुमच्याकडे टिकली असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने पिनमध्ये टिकली वापरून तुम्ही ती लावू शकता. त्यानंतरची सगळ्यात सोपी, जर हेही सगळं तुमच्याकडे नसेल तर एखादा आपला मसाल्याचा बॉक्स असतो किंवा इतर कोणताही बॉक्स असेल त्याचा असा एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पिनमध्ये घालायचा आहे आणि मग आपल्याला पदर आहे तो पिनअप करायचा आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. जर या काही गोष्टी बाकीच्या मिळाल्या नाही तर अशा पद्धतीने तुकडा. आता हेही जर तुम्हाला मिळालं नाही तर आणखी काही सोपं उपाय आहे, शेवटचा उपाय तो मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे प्लॅस्टिकचा कागद. आता प्लॅस्टिकच्या अशा पद्धतीने जाड कागद आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो, तर तो आपल्याला एक तुकडा कापून घ्यायचा आहे. त्याची डबल फोल्ड अशी घडी घालायची आहे, म्हणजे तो जाडसर होईल आणि पिनमधून निघणार नाही. तर अशा पद्धतीने बघा, मी 2 वेळा डबल फोल्ड केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो पिनमध्ये घालायचा आहे आणि मग आपल्याला साडीची पिन आहे ती करायची आहे. जर अशा काही तुम्ही वापर केला तर अजिबात तुमच्या ब्लाऊजचा अस्तर आहे तो खराब होणार नाही किंवा ब्लाऊजचा कपडा आहे तो खराब होणार नाही. व्यवस्थित आपल्याला पिन करता येईल आणि जेव्हा आपण पिन काढणार आहे त्यावेळेस आपल्याला ती व्यवस्थित काढतासुद्धा येईल. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडं जर डिझायनर सेफ्टी पिन नसेल किंवा जर तुम्हाला याचा वापर करता येत असेल, व्यवस्थित लावता येत नसेल, तुम्हाला अशी साधी पिन वापरायची सवय आहे, तर अशा पद्धतीची सोप्या टिप आहेत ज्या की मी 5 तुम्हाला सांगली. तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आणि तुमचं साडी नेसायचे जी हे काम आहे ते पटकन सोपं करू शकता आणि आपली साडी ब्लाऊज आहे तो सुद्धा छान राहील. तर अशा पद्धतीने आजच्या टिप्स होत्या. कशा वाटल्या मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.